राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याआधीच मोठा राजकीय वाद पेटलाय। 22 ऑगस्टला राहुल गांधी पुण्यात येणार आहेत। छात्रों की गुंज या कार्यक्रमातून ते विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत। मात्र राहुल गांधी पुण्यात येण्याआधीच या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी तब्बल 30 अटींसह परवानगी दिली आहे। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत। म्हणूनच राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याआधीच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। मग या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय घडलं, कार्यक्रमाला एवढ्या अटी का घालण्यात आल्या आणि फडणवीसांनी कोणते आरोप केले, हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सर्वात आधी राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापासून सुरुवात करूया। 22 ऑगस्टला पुण्यात छात्रों की गुंज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात राहुल गांधी विशेषतः विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत। महिलांची सुरक्षा, परीक्षांमधील पेपर लीक, रोजगाराच्या संधी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे। म्हणजेच तरुण आणि विद्यार्थिनींचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। परंतु या कार्यक्रमाला आता एक वेगळाच राजकीय रंग मिळाला आहे। पुणे पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिली असली तरी तब्बल 30 अटी घातल्या आहेत। कार्यक्रमाच्या ठिकाणी आक्षेपार्ह फोटो, बॅनर किंवा चित्र लावता येणार नाहीत। कार्यक्रमामुळे फायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची जबाबदारी आयोजकांवर देण्यात आली आहे। याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने विविध निर्बंध आणि नियम लागू करण्यात आले आहेत। राहुल गांधींसारख्या मोठ्या राजकीय नेत्याचा कार्यक्रम असल्यामुळे पोलिसांकडून मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वादाला सुरुवात झाली। फडणवीस यांनी या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या सहभागावरच प्रश्न उपस्थित केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार कार्यक्रमासाठी निवडक विद्यार्थ्यांची नोंदणी केली जात असून काँग्रेसशी संबंधित शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थिनींना कार्यक्रमात सहभागी करून घेतलं जात आहे। त्यामुळे हा कार्यक्रम खरंच विद्यार्थ्यांचा मुक्त संवाद आहे का, याआधीच ठरलेल्या विद्यार्थ्यांसोबतचा एकतर्फी संवाद आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला। फडणवीसांच्या या आरोपामुळे कार्यक्रम सुरू होण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची चर्चा सुरू झाली आहे। मात्र काँग्रेसने फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले आहेत। काँग्रेसच्या मते छात्रों की गुंज हा कार्यक्रम विद्यार्थिनींना त्यांच्या समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आहे। महिलांची सुरक्षा, पेपर लीक, रोजगार आणि शिक्षण यांसारख्या विषयांवर विद्यार्थिनी थेट राहुल गांधींशी संवाद साधणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आता या कार्यक्रमात राहुल गांधी विद्यार्थिनींच्या प्रश्नांवर काय भूमिका मांडतात आणि महाराष्ट्र सरकारवर कोणता निशाणा साधतात याकडे लक्ष लागलेलं आहे। दरम्यान पुण्यात कार्यक्रमाची तयारी ही वेगाने सुरू आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, प्रवेश व्यवस्था आणि इतर तयारीचा आढावा घेतला जात आहे। मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून आवश्यक नियोजन केले जात आहे। कार्यक्रमाला पोलिसांनी दिलेल्या 30 अटींचं पालन करण्याची जबाबदारीही आयोजकांवर आहे। म्हणून 22 ऑगस्टला राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या वेळी सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांचं नियोजन हा देखील महत्त्वाचा भाग ठरणार आहे। आता या संपूर्ण कार्यक्रमाचा राजकीय भाग आणखी महत्त्वाचा ठरतो, कारण राहुल गांधी पुण्यात येऊन विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत आणि त्यात पेपर लीक, रोजगार आणि महिलांच्या सुरक्षेसारखे विषय चर्चेत येणार आहेत। हे मुद्दे थेट राज्यातील तरुण आणि विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत। त्यामुळे राहुल गांधी या मुद्द्यांवर महाराष्ट्र सरकारला लक्ष करतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। त्याचवेळी फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर राहुल गांधी किंवा काँग्रेसकडून कार्यक्रमात आणखी काही प्रतिक्रिया दिली जाते का, हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणजेच 22 ऑगस्टचा पुणे दौरा आता केवळ राहुल गांधींचा एक कार्यक्रम राहिलेला नाही। एका बाजूला विद्यार्थ्यांचे प्रश्न, दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या 30 अटी आणि त्याच वेळी फडणवीस विरुद्ध काँग्रेस असा राजकीय वाद, या सगळ्यांमुळे या कार्यक्रमाची उत्सुकता वाढली आहे। 22 ऑगस्टला राहुल गांधी पुण्यात आल्यानंतर या कार्यक्रमातून नेमके कोणते मुद्दे पुढे येतात आणि त्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, या विषयावर तुम्हाला काय वाटतं
राहुल गांधींचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ देईल की फडणवीसांच्या आरोपांप्रमाणे त्यामागे राजकीय उद्देश अधिक आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.